मॅनेजमेंट कमिटीमध्ये तुम्ही पाहत असता। आणि आजच्या दिवसातला जो फॉर्मॅट आहे, कारण कालच्या दिवसामध्ये संध्याकाळी सुद्धा उद्घाटनीय सोहळा आपण पाहिला, परंतु आजच्या दिवसामध्ये जे डे फॉर्मॅट अर्थातच या बेल्टमधल्या ज्या 8 टीम्स आहेत त्या 8 टीम्सचे 7 मॅचेस झाल्यानंतर लगेचच आपण जो नाईट शेड्यूल आहे त्या नाईट शेड्यूलला सुरुवात करणार आहोत। सो पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल रात्री, आज 3 जानेवारी 2025 सध्या तरी डे सुरू आहे, परंतु डे फॉर्मॅट झाल्यानंतर रात्रीच्या ज्या 2 टीम्स आहेत त्या 2 टीम्सला आम्ही आत्ताच अनाउन्स करून ठेवतो की तुम्ही वारंवार लाईव्ह थेट प्रक्षेपण चेक करा। ते चेक केल्यानंतर तुम्हाला समजेल की मॅच कधी संपेल। सो आपण तिसऱ्या दिवसातला पहिला सामना पाहणार आहोत, गावदेवी नानकर आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश भरोडी अजय पाटील यांचा संघ। सो हा सामना 5 वाजता आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत। जसा आजच्या दिवसातला फॉर्मॅट कंप्लीट होईल तसा तो पहिला सामना आम्ही सुरुवात करणार आहोत त्या पहिल्या सामन्याला। त्याच्यामुळे विनंती करेन, रिक्वेस्ट तुम्हाला करतोय की गावदेवी नानकर आणि श्री गणेश क्रिकेट संघ भरोडी तुम्हाला वेळेवरती या ठिकाणी उपस्थित राहायचं। तमाम उपस्थित क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे। 2 अंपायर मैदानाच्या आतमध्ये चालल्यात। कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगला राहिला काम अंपायरचा। काल 2 टीमचा खेळ तुम्ही चांगला बघितला। आमने लोणार्ड बेल्टमधल्या 8 टीम्सपैकी गावदेवी यवई हा संघ टेबल टॉप करून पुढे सरकलाय। कालच्या रात्रीमध्ये काय खेळ राहिला जय जोटिंग देवरुंग टीमचा, स्पेशली शेवटच्या मॅचमध्ये ललेश बरसला 38 धावसंख्येचं टार्गेट पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने 23 धावा बनवल्या गेल्या। आणि काल एक हौशी प्रेक्षक सुद्धा होता, तो खरं तर बलवंत याच्यासाठी चांगला कमेंट करत होता की बलवंत दलवी। काल बलवंत दलवी यांचा अटॅक चांगला राहिला, माफ करा ललेश नव्हते बलवंत होते। आणि आपण झोपेच्या अभावामुळे अशा गोष्टी पाहत असतो की कधी कधी माइंड डायव्हर्ट असतो, परंतु सामन्याला आता सुरुवात करा। मीरीलाम बापगाव तुमची फिल्डिंग लावून घ्या, ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा। टीम नक्षत्र 11 चौधरपाडा ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवलेले आहेत, म्हणजेच तुम्ही स्ट्राइक कोणाकडे असेल ते लवकर चूज करा। सध्या टाइमर आम्ही आता या ठिकाणी लावून ठेवतोय। 11:23 झालेले आहेत। पहिला बॉल जसा पडेल तसा टाइमर सेट होईल। त्या टाइमरच्या हिशोबाने तुम्हाला 4 ओव्हर ही 20 मिनिटांमध्ये फेकायचीच आहेत। जर 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर फेकले नाही तर तुमचा एक फिल्डर इनफिल्डमध्ये आणला जाईल। कालच्या दिवसामध्ये जान स्पोर्ट्स इताडे या टीमला आम्ही पॅनल्टी ती दिली होती, त्याच्यामुळे आजच्या दिवसामध्ये जर पॅनल्टी तुम्हाला नकोय तर जी नियमावली आहे त्या नियमावलीचं उल्लंघन मित्रांनो करू नका। या टीमच्या कॅप्टनला तुम्ही टॉस बॉक्समध्ये बघितलं, तुषारला चांगलं ओपिनियन त्यांचं, कारण न्यू टी शर्टसह न्यू जर्सीसह सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ते उतरल्यात। व्हाईट जर्सी आहे, त्याच अनुमानाने पंचांचा ग्रीन सिग्नल। सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि हेमंत। करूया तिसऱ्या मॅचला सुरुवात। पहिलं षटक टाकण्यासाठी पॉवर प्लेला ओमकारला यूज केला जातोय। 2 फिल्डर डीप मध्ये आहेत आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी ओमकार होतोय तयार। दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा। पहिलाच बॉल राऊंड द विकेटने गॅप मध्ये ढकललाय, अगदी पाहिलं गॅप होती तिथून बॉल क्रॉस होते खूपच वेगाने बॉर्डर लाईनच्या बाहेर। आउटफील्ड फास्ट आहे, थांबणार नाही बॉल जातोय कव्हर रिजन मध्ये। पहिल्या बॉलवरती पहिला चौकार। ऑफ स्टंप वरती बॉल होता, राऊंड द विकेटने ओमकारने बॉल ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेर टाकला होता। जी गॅप होती कव्हरशी तुषार कॅप्टन टीमचे त्याच्या अगदीच जवळून बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झाला आणि सुरुवात चांगली झाली आहे ती म्हणजे ज्युनियर नक्षत्र 11 चौधरपाडा या टीमची। पहिल्याच बॉलवरती चौकार आला ओमकारच्या विरोधात। आता ही ऑप्शनच्या बाहेर हलकासा बाहेर कॉडबे यांची अपील आणि अपील मध्ये सहमती अंपायरशी। हलकीशी काढा विकेट किपरने केली गेली सुंदर विकेट किपिंग आणि इथनं परतेल मैदानाच्या बाहेर। असं वाटलं की मोठ्या संघामध्ये प्रतीक वाकडे सारखा खेळाडू आहे की काय, नाव प्रतीक होतं परंतु कामगिरी दुसऱ्या बॉलवरती थोडीशी चुकीची राहिली। इथनं परतेल मैदानाच्या बाहेर प्रतीक लागणारा झटका पहिला।
जेव्हा उजव्या हाताचा खेळाडू असतो तेव्हा गोलंदाजाला ओव्हर द विकेटने बॉलिंग करताना पाहत असतो, परंतु ओमकारने राऊंड द विकेटने बॉलिंग टाकणं हे त्याच्यासाठी समजदारीचं क्रिकेट समजलं. कारण काय होतं, जेव्हा आपण राऊंड द विकेटने उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बॉल टाकतो तेव्हा जास्तीत जास्त आपण विकेट टू विकेट बॉल टाकत नाही, स्टंप टू स्टंप बॉल टाकत नाही, तर ते ऑफस्टंपमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो, ऑफस्टंपच्या बाहेर. तेच केलं गेलं. ज्या ऑफस्टंपच्या बाहेर टाकणाऱ्या बॉलवरती प्रत्येकीने चौकार दाखवला आणि सेकंड बॉलवरती लगेच प्रत्येकची विकेट मिळवली गेली ओमकारनं आणि तो मैदानाच्या बाहेर गेलाय. हरीश याला क्रमांक 3 वरती चौकाराने सुरुवात झाली होती, परंतु दुसऱ्या बॉलवरती विकेट आली. राऊंड द विकेटने ही बॉल बॉटमॅनच्या माध्यमातून शॉट थर्डमॅनला पाठवलाय. फिल्डिंग चांगली झाली, बॉलला मागे जाऊ दिलं नाही. हलक्या पद्धतीने हा बॉल फक्त ढकलला गेला असंच आपण म्हणू शकतो. हलकंसं कनेक्शन होतं. ऑप्शनच्या बाहेर जास्तीत जास्त आता टाकण्याचा जो ॲडव्हान्टेज आहे ना, तो ॲडव्हान्टेज मिळवतो ओमकार. कारण 2 बॉल त्यांनी थोडेसे बाहेर टाकले. हा बॉल थोडासा काही होऊन ऑप्शनचा हलकासा आतमध्ये होता. या बॉलवरती सिंगल मिळाली. टीमची धावसंख्या 5. तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळते नक्षत्र 11 चौदरपाडा त्यांच्या विरोधात मिहिर 11 बापगाव. या टीमकडे एक वेगळी खासियत आहे. या टीमचा तुषार कॅप्टनशी तो अगदी प्रेझेन्स ऑफ माइंडने सेट करत असतो. उचलण्याचा प्रयत्न होता, बॉलची गती जास्त होती, त्या गतीला अजून वाढवण्याचा प्रयत्न वाढवली सुद्धा गेली. समोर बॅट्समन होता जो आघाडीला गेला होता प्रतीक सोबत हेमंत, त्याच्यासाठी हा बॉल डॉट बॉल इथनं फेकला जातोय. हा चेहरा सध्या तरी तुम्हाला ओमकारचा पाहायला मिळतोय, ज्या ओमकारच्या चेहऱ्यावरती नाराजी नसेल कारण त्याच्या खात्यावरती एक विकेट आली आहे. 5वा बॉल मिस्टामिंग झालाय बॉलमध्ये. विकेट किपर कॉन्फिडंटली कॅच पकडली गेली. त्या ठिकाणी विकेट किपरने इथनं होत असताना दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर लागणारा 5 या आकड्यावरती झटका दुसरा. योगेश विकेट किपर होते. सन्माननीय शिवदाजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 5 बॉल जर आपण पाहिले ना तर 5ही बॉल हे ऑफसमवरती टाकल्यात. ऑफसमवरती जास्त इन्व्हिटेशन देण्याचा प्रयत्न. इन्व्हिटेशन 2 खेळाडूंनी स्वीकारला. जागेवरून याच्या अगोदर जी विकेट गेली प्रतीकची, तोही जागेवरून खेळला. त्याची कॅच विकेट किपरच्या हातामध्ये योगेश होते. त्यानंतर ही विकेट पाहिली गेली तर ही विकेट योगेशच्या हातामध्ये. म्हणजेच ऑफसमवरती त्याला माहिती आहे की आपल्याला बेनिफिट मिळतंय, त्याच्यामुळे त्याने ती लाईन सोडली नाही आणि वारंवार ऑफसमवरती बॉल त्याने टाकला गेलाय. यावेळेला बॉटमहँडचा वापर करायचा होता. हलकासा बॅटच्या फ्लो पासून थोडासा दूर ठेवण्यात आला चेंडू. यशस्वी पहिलं षटक पॉवर प्लेमध्ये पॉवर प्ले स्पेशलिस्ट आपल्याला ओमकार पाहायला मिळाला, ज्याच्या विरोधात 2 खरंतर फलंदाजाने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केले परंतु ते बाद झाले. 5 या आकड्यावरती 2 गडी बाद 1 ओव्हर नंतर सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे नक्षत्र 11 चौदरपाडा या टीमची. खरं तर एक प्रेक्षक सध्या आमच्या या व्यासपीठाच्या दिशेने येतोय. सन्माननीय रामकृष्णजी वाकडे साहेब यांचं या ठिकाणी काकडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. असोसिएशनला खरं तर ते सांभाळत आहेत, असोसिएशनला सोबत घेऊन ते चालतात. आणि ज्या प्रेक्षकाची आम्ही चर्चा करत होतो खरं तर जरीमरी तिसगाव ते कार्ले इक्विरा या ठिकाणी ती पायी पालखी जाते आणि गत वर्षीचे हे टी शर्ट्स महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मानाची पालखी संकेत गायकवाड यांच्या माध्यमातून ती निघते. काल त्या पालखीचा खरं तर सोहळा तुम्ही बघितला. आज कदाचित वांगणीच्या पुढे ती असेल, कर्जतच्या आजूबाजूला त्या पालखीचा निवासस्थान असेल. दुसऱ्या दिवसाचा वाघजाई देवीच्या मंदिराकडे 3ऱ्या दिवसामध्ये निवासस्थान करतील. 4थ्या दिवसामध्ये पोहोचेल ती 3ऱ्या दिवसामध्ये माफ करा पोहोचेल ती इक्विरेला आणि 4थ्या दिवसामध्ये भंडारा. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन या गतीचा जर आपण विचार केला ना तर वापर केला होता परंतु हरेशला ती गती ओळखता आली नाही. 2 विकेट आतापर्यंत गेला. प्रेशर वाढत चाललं सुरुवातीपासून. बॉटमहँडचा सुंदर वापर, फक्त हलक्या पद्धतीने बॉल पाठवले गेले कव्हर्सला. तुषार टीमचे कॅप्टन दुसरीचा प्रयत्न करत होते परंतु आता इथनं रिक्स नकोय. 2 खेळाडू ऑलरेडी या मॅचमधून खरं तर या मैदानाचा त्याने निरोप घेतला आणि देवरुंग गावातून सुद्धा काहीशे प्रवासी गेल्यात. आजूबाजूचा परिसर आहे तो परिसर एकवेळ आईला मानणारा परिसर, त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरातलेही भाविक भक्त त्या ठिकाणी गेली असावेत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकलाय. आता एक्झॅक्टली पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. या इनिंग मधला
दुसऱ्या ओव्हरमधला पहिला चेंडू वाईट. याच्या अगोदर सर्वत्र बॉल टाकले ओमकारने ऑफस्टम्पवरती, परंतु त्याच्या विरोधात एकही व्हाईट बॉल नव्हता. या ओव्हरमध्ये एक व्हाईट बॉल आलाय. अवंतरने टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. लेंथवरती बॉल होता, लेग स्टंपवरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिस झाले. थाईवरती आदळला बॉल. अंपायर्स कदाचित तेच सांगतील. यस, लेग बायची धाव आली आहे. अंपायरचं चांगलं कार्य. अतोनाट प्रयत्न सुरू आहेत अंपायरचे सुद्धा की योग्य डिसिजन मैदानाच्या आतमध्ये आपल्या माध्यमातून द्यावी, परंतु योग्य डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहेत कालच्या दिवसापासून. लेंथ पुढे होती, टर्न झाला, अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न. बॉटम हँड कसला होता, बॉटम हँडच्या वापराने बॉलला पाठवायचं होतं क्रॉस बॅट करून, परंतु ते जमलं नाही. बोट फिरली. अगेन स्विंग प्रहार करण्याचा प्रयत्न. हा पहा, बॅकअप द हँडने बॉल टप्पा पडला, थोडासा बाहेर काढला योगेश हातामध्ये. हा डॉट बॉल. अजून एक वळवलाय, परंतु लुवा फुल टॉस बॉलला अटेम्प्ट केला गेला. पॉवर प्ले सुरू आहे. खूपच वेगाने स्क्वेअर ऑफ द विकेटला फिल्डर आल्या त्या ठिकाणी. मिड विकेटचे बॉलची उचलून फेकी करतात. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात या बॉलवरती धावा 2. अंपायर्स तेच सांगतात बॉलरला की अजून एक बॉल शिल्लक आहे. व्हाईट बॉल जर टाकला नसता तर ओव्हर समाप्त झाली असती, परंतु जे घडतंय ते आता थोडंसं अपोजिट घडतंय. नक्षत्र 11 चौधरपाड्याच्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या न कारणाने या सध्या तरी प्रेशर दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा पडलाय. आही बॉल स्विंग यानामे स्विंग करत असताना योगेश विकेट किपरच्या हातामध्ये. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, ते म्हणजेच 5, आणि या ओव्हरमध्ये सुद्धा 5 धावा. अर्थातच 2 ओव्हरच्या खेळीच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 10. नक्षत्र 11 चौधरपाडा. 10 धावसंख्या सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच आजच्या दिवसातली शेवटची मॅच, अर्थात चौथी. मकरंद स्पोर्ट्स मुठवल आणि त्यांच्या विरोधात सिस्मा आमनेपाडा, दोन्ही टीमचे क्रिश्मा. आम्ही तेच विचार करत होतो की ग्रीष्मा 11 आमनेपाडा तुम्हाला पाहायला मिळेल. सो दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये तुम्ही रेडी राहा टॉससाठी. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या खेळीमध्ये जास्त धावा नाही आहेत टीम चौधरपाड्याच्या खात्यामध्ये. ऑन साईडला टर्न केलाय, फुल टॉस बॉल टर्न केला आणि तो बॉलही गेलाय. काऊ कॉर्नर फेस क्लिअर करत असताना याच फटक्याची गरज होती. कधीपासून वाट पाहत होता चौधरपाडा आणि चौधरपाडाचा स्कोर कार्ड, आणि आता वाढला गेलाय. धाव मिळतील 4. चौकार. टीमची धावसंख्या 14. षटक सुरू झालंय, ज्या ओमकारने 5 धावसंख्येचं षटक हाताळलं आणि या पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. कुलवटापाचा बॉल खोदून काढला. बॅक टू द बॉलर. यॉर्कर बॉल होता, त्याला समोर खेळले. बॉलरच्या हाताला अगदी लागून बॉल मागे चाललाय, त्याला रिकव्हर केलं गेलंय. या बॉलवरती सिंगल मिळाली आहे. सिंगल डबलने चौकारानंतर सध्या काम सुरू आहे, कारण डीपमध्ये जे प्रोटेक्ट केलेलं क्षेत्र आहे सध्या तरी तुम्हाला लॉंग ऑफला पाहायला मिळेल. वसीम यासिनी सेट झाला. डीपमध्ये मिड विकेट ठेवला गेला. काऊ कॉर्नर डीपमध्ये स्क्वेअर लेग तैनात ठेवला गेलाय, आणि टीमचा कॅप्टन तुषार स्वीपर कव्हरला तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतोय. चांगली लेंथ होती, गती चांगली होती. ओमकार बीट केलंय. आता ही ऑप्शन वरती बॉल टाकलाय. जो फुलटॉस बॉल आला ना, त्या फुलटॉस बॉलवरती त्यालाही माहिती आहे की रिझल्ट चांगलं मिळाला गेलाय टीम चौधरपाड्याला, त्याच्यामुळे त्या फुलटॉस बॉलवरती चौकार त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट वेगळं पडलं आपल्या बॉलिंगवरती, बॉलिंग युनिटवरती. त्याच्यामुळे त्यांनी आता पुन्हा एकदा जी पहिली ओव्हर कंटिन्यू केली होती ना ऑप्शनवरती टाकण्याची, तीच आता तो कंटिन्यू करतोय. पुन्हा एकदा ऑप्शनचा हलकासा बाहेर कट केला गेलाय. स्मॅश करत असताना बॉल चाललाय स्वीपर कव्हरला. तुषार त्या ठिकाणी टीमचे कॅप्टन. बॉल फेकलाय. दुसरीचा प्रयत्न चालवला होता आणि तो प्रयत्न कंप्लीट सुद्धा केलाय. या एकेरी दुहेरी धावसंख्या खूप महत्त्वाच्या आहेत. नेहमी अनेक सारे समालोचक म्हणत असतात की जसं राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एकेका धावाला खूप महत्त्व असतं. त्याच्यामुळे या 2 धावा सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळाल्या. एक चौकार, एक सिंगल, एक दुहेरी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाली. एक डॉट बॉल ही या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळालाय. तब्बल या ओव्हरमध्ये खर्च झाला धावा 7. एकंदरीत आतापर्यंत चेंडू जर आपण पाहिले गेले ना तर 10 फेकले गेलेत. ते म्हणजे ओमकारने 10 चेंडूमध्ये 12 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. मागे खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते, परंतु शफल जास्त झाले. कदाचित आउटसाइड द ऑफ स्टंप इम्पॅक्ट पडत असावा. अंपायर्स आम्हाला
जरूर सांगतात की लेग बायची या ठिकाणी सिंगल मिळते. सेकंड स्पेलमध्ये आलाय ओमकार. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकारने 5च धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत त्याने खर्च केला धावा एक लेग बायची आली, म्हणजे 13 धावा त्याने आतापर्यंत 11 चेंडूमध्ये खर्च केल्यात. इकॉनॉमिकल बॉलिंग जिला आपण कंजूस बॉलिंग म्हणतो, ती कंजूस बॉलिंग या ठिकाणी करत असताना ओमकार. शेवटचा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे चालला, विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला गेला, परंतु थर्डमॅनला शॉटमध्ये फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली झाली आहे. विचार करतात अंपायर्स की बॅट कट लागली आहे की काय. बॅट कट लागली आहे. सो आपल्याला हा डिसिजन अंपायर्सने पोहोचवला गेला. इथनं फलंदाज होईल बाद, खेळी संपुष्टात येईल ती म्हणजेच फलंदाज आदित्यची, आणि जातोय परततोय आदित्य मैदानाच्या बाहेर. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी गमावल्यानंतर टीम नक्षत्र 11 चौदरपाडा धावफलक बनवतोय 18. बॉल टू रन इक्वेशन बनलंय. 18 बॉल आणि 18 धावा. मागच्या मॅच मध्ये हे टार्गेट थोडंसं कमीच होतं आणि पहिल्या मॅच मध्ये काय संघर्ष पाहायला मिळाला, परंतु हार्डलक रुद्र स्पोर्ट्स सांगे सकारामजी पाटील यांचा संघ त्यांच्या मुलाच्या नावाने सांगे संघ नेहमी खेळत असतो. खरं तर ती भरपूर मोठी मिस्टेक, जी मिस्टेक सांगे टीमला या मैदानाचा निरोप घेण्यास भाग पाडून गेली. एका बॉलमध्ये आय थिंक सो 3 धावसंख्येची गरज होती आणि तिथे तो मिसफिल्डचा चौकार आला. तिथे सांगे संघ परास्त झाला. एक चुकी ना क्रिकेटमध्ये भरपूर मोठा आपल्या खरं तर मनांवरती इम्पॅक्ट टाकतो. म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो की एखादी प्रियसी सोडून गेल्यानंतर सुद्धा जेवढा त्रास होत नाही ना, तेवढी एक मॅच हरल्यानंतर जो क्रिकेटचा निस्सीम चाहता असतो त्याच्या मनावरती ते दुःख असतं. त्याच्यामुळे आम्ही समजू शकतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. आता इथनं जी भावना आहे ना, ती भावना सध्या तरी दुखावलीच गेली आहे टीम नक्षत्र 11 चौदरपाडाची. कारण हाकेच्या अंतरावरती चौदरपाडा गाव आहे. चौदरपाडा गावाची ही पाठीराखी या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी आले असतील. काही जण ऑनलाईनच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेटची वाहिनी त्यांनी ओपन केली असेल. त्यांनाही वाटत असावं की आता या 2 ओव्हरमध्ये मिनिमम 30 या 25 एवढं धावफलक यावं, जेणेकरून एक चांगलं टार्गेट सेट होईल. टीमचा कॅप्टन लीडिंग एज लागली होती. बॉल हवेमध्ये, परंतु फिल्डर पासून थोडासा दूर होता. शॉटमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बॉलची अडवणूक करतात, उचलून फेकतात. दरम्यान मिळती सिंगल. ही सिंगल जाईल फलंदाज जर आपण पाहिला तर हरेशच्या खात्यामध्ये. जिथेच गेला नवीन बॅट्समन त्याच्या समोर आता आव्हान असेल टीमचा कॅप्टनचं, कारण तुषारने पहिला चेंडू फेकला गेला ज्याच्यावरती सिंगल बनली आहे. धावसंख्या 19, 19 स्कोर कार्ड. गडी 3 गमावला गेल्यात आतापर्यंत. पुढे लेंथ यॉर्कर बॉलचा वापर केला. तुषार सांगतो त्या ठिकाणी हरकत नाहीये, एक सिंगलच मिळेल कारण बॉल आपल्या फिल्डरच्या आवाक्यामध्ये. या सगळ्या गोष्टी कॅप्टनला मैदानाच्या आतमध्ये आखणी कराव्या लागतात. जेव्हा तुम्ही ॲज अ बॉलर जाता ना, तेव्हा ती रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असते की तुम्ही बॉल कुठे टाकणार आहात, तुम्ही कोणत्या बाजूला किती फिल्डर ठेवायचे आहेत, कोणत्या रेंजमध्ये आपल्याला बॉल टाकायचा आहे, कुठे गेल्यानंतर फिल्डरच्या हातात तो बॉल अडवणूक केला जाईल आणि कुठे आपल्याला विकेट मिळेल. या सगळ्या गोष्टी बॉलरच्या माइंडमध्ये सेट पाहिजेत आणि तसाच सेट ऑफ माइंडने सध्या तरी बॉलिंग करतोय तुषार. तुषारचा हा बॉल समोरून फोर्स करायचा होता, परंतु याही बॉलवरती खरं तर एकही धाव नाहीये. सुरुवातीपासून जो दबाव टाकला गेलाय ना, तो दबाव या मॅचमध्ये पॉवरफुल पाहायला मिळतो मिहिर इलेव्हन बापगावचा. खरं तर बॉलिंग अटॅक खूप सुंदर आहे. संजय स्पोर्ट्स सावध या स्पर्धेमध्ये मिहिर इलेव्हन बापगावने जयजोटिंग देवरुंग सारख्या संघाला पराभवाचा मोठा धक्का दिला होता. म्हणजे आपण असं विचार करू शकतो की त्यांच्याकडे बॉलिंग युनिट ही खूप स्ट्रॉंग आहे. यावेळेला लीडिंग एज काम तमाम. विकेट किपरने आपली कामगिरी पूर्ण केली. 3री विकेट गेली होती, त्याच्यानंतर ही 4थी विकेट महत्त्वाची होती. पार्टनरशिप रंगवायची होती, परंतु थांबवलं नाही हरेशला. पाठवलं मैदानाच्या बाहेर. लागणारा 4था झटका 20 या आकडावरती नक्षत्र 11 चौदरपाड्याला. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ला आपण विनवणी करूयात की हा ॲक्शन रिप्ले दाखवा. प्रत्येक बॉलरचा जर बॉलिंग अटॅकचा आपण विचार केला ना, तर 1 किंवा 2 बॉल असतील जे लेग स्टंपवरती आलात आणि त्या एकच चेंडू या इनिंगमध्ये वाईड आलाय. त्या अनुमानाने आपण असं म्हणू शकतो की सर्व जे बॉलर आहेत ना, आता हा तुषार 3रा बॉलर आहे. ओमकारने 2 षटक हाताळले, याच्या अगोदर राहुलने षटक हाताळलं गेलं. सगळ्यांनी ऑफसमवरती बॉल टाकण्यास पसंती केली आहे, म्हणजे ऑफसमवरतीच बॉल टाकतात आणि त्याच बॉलवरती त्यांना विकेट मिळतीये. ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकरचा वापर. टप्पा पडला, टॉस झाला विकेट किपरच्या हातामध्ये. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेला. दीप संध्याकाळ झाल्यानंतर
अर्थातच दिवा लावल्यानंतर जसा घरामध्ये उजेड होतो ना, असं अंधार असतो तेव्हा थोडासा प्रकाश येतो. आता अंधारामध्ये आहे, संकटामध्ये आहे टीम. दीपला आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वरती पाठवलं. त्याच्या स्ट्रोकचा जर एखादा भरारा स्कोर कार्ड वरती आला ना तर एक फायटिंग स्कोर निर्माण होईल या मॅच मध्ये. शेवटचा बॉल, शेवटचा फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय, स्क्वेअर लेगला चाललाय, टप्पा पडलाय फिल्डरच्या अॅक्युरेटली हातामध्ये. आज फिल्डिंग ही दर्जेदार होती आणि बॉलिंग ही दर्जेदार होती. म्हणजे सगळ्या ज्या बाजू आहेत ना त्या सगळ्या बाजू स्ट्रॉंग आहेत. मेरी लेम बापगावच्या आतापर्यंतच्या 4 ओव्हरमध्ये धावा जर आपण पाहिल्या गेल्या तर 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 21 धावा तुम्हाला टीमच्या टोटलमध्ये पाहायला मिळतात. 4 विकेट गमावल्या गेल्यात. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण रेडी राहायचंय. टीम मकरन स्पोर्ट्स मुठवल आणि त्यांच्या विरोधात ग्रीष्मा 11 आमनेपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन. विनंती करेन की या इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला लगेच टॉससाठी यायचंय. सन्माननीय रामकृष्णजी काकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक साऱ्या स्पर्धा असतात, त्या स्पर्धेमध्ये त्यांना इन्व्हिटेशन मिळतं कारण मॅनेजमेंट कमिटीचे ते मेंबर आहेत. या आमने लोणार परिसरातल्या या कमिटीला ते सांभाळत असतात. चांगले खेळाडू नेहमी कॅप्टनच्या भूमिकेमध्ये ते एक लीडरशिप म्हणून काम करत असतात. सध्या तेही या ठिकाणी विराजमान आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅचमध्ये ते तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. शेवटचं षटक साहिलच्या माफ करा शालिकच्या हातामध्ये. शालिकचा हा बॉल टप्पा पडला. ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न दीपचा. हाही बाउन्सर बॉल. याच्या अगोदर बाउन्सर बॉल हाताळला तुषारने, तोही दीप समोर, परंतु ते बीट झाले. शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळाली होती, स्ट्राईक रोटेट झाली होती आणि हा बाउन्सर बॉल सध्या तरी डोकादुखी ठरलाय दीपसाठी. शालिकने षटक सुरू केले. पहिलाच बॉल त्याने डॉट फेकलाय. राऊंड द विकेटने समोर टप्पा होता. विकेट किपर आज कामगिरी खूप चांगली राहते विकेट किपरची. जेव्हा तुम्ही विकेट किपर असताना खरं तर असं म्हटलं जातं की विकेट किपर म्हणजेच बॉलरचा तिसरा डोळा. विकेट किपर डायरेक्शन देत असतो की कुठे टाकायला हवं, पद्धताली ते वापरलं तर तू बॉल कुठे टाकायला हवं, या सगळ्या गोष्टी विकेट किपरच्या माध्यमातून होत असतात. आणि विकेट किपिंग चांगली झाली योगेशची. फोर्स करण्याचा प्रयत्न ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिसफील्ड झाली, फंबल झाले. वसीमला जावं लागेल. वसीम बॉल खाली गेला. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न चालवलाय जरूर, डायरेक्ट हिट झालाय. अगदी स्टिकला बघितलं समोर आणि डायरेक्ट केले. फलंदाज होईल बाद. दीप परतेल मैदानाच्या बाहेर. लागणारा हा झटका क्रमांक 5वा संघ नक्षत्र 11 चौदरपाड्याला. यस, तेच आम्ही विचार करत होतो की यासीन दिसत नाहीयेत. भरपूर दूर स्क्वेअर लेगला फिल्डिंग करत आहेत. एक हसरा चेहरा ज्यांच्या माध्यमातून नेहमी खरं तर आमच्यावरती प्रेम दाखवलं जातं. वसीम यांचे बंधू यासीन सिंधू. कोलो टपाजवळ अपील केली जाते. अपील फेटाळली गेली. सांगतात अंपायर्स की इम्पॅक्ट कदाचित ऑप्शनच्या बाहेरही पडत असावा. अंपायर्स खरं तर जेव्हा अंपायर्सकडे ही सिच्युएशन येते की लेग बिफोर विकेटची जेव्हा अपील होते तेव्हा अंपायर्सला विचार करावा लागतो की एक्झॅक्टली मिडल स्टिकवर ते आहे का, इम्पॅक्ट काय पडतो, हाईट फॅक्टर मॅटर करत असते. मग हाईट फॅक्टर किती आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून लेग बिफोर विकेटची जी खून आहे ती अंपायर्स आमच्याकडे दर्शवतात. जास्त धावा नाही आहेत बनवण्याचा प्रयत्न, मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्नच केला नाही कारण जे फिल्डर चांगले फिल्डिंग करत आहेत त्यांच्याकडनं फिल्डिंग चांगली होते, त्याच्यामुळे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला नाही. तिसरीचा अटेम्प्ट जरूर केला गेला. तिसरी सुद्धा परतण्यासाठी आणि ओव्हर थ्रो झालाय आणि आता इथनं मिस्टेक. ज्या गोष्टी घडतात त्या आता टीम चौदरपाड्याच्या बाजूने चांगल्या घडतात. एक्झॅक्टली आता आम्हाला विचार पडेल की या बॉलवरती एक्झॅक्टली धावा आता किती. सन्माननीय अल्पेश केने यांना आपण विनंती करूयात की वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. या मंचावरती बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. आता विचार पडेल की आता धावा किती मिळतील, अंपायर्स काय दर्शवतात त्याचा आपण विचार करूयात. कारण अंपायर्स किती धावा, कारण 7 पेक्षा जास्त धावा मिळतात की नाही मिळतात मलाही माहित नाही. 7 किती मिळतील? 8. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत, 4 पूर्ण झालेल्या आहेत आणि चौकार म्हणजे 8. आपण पहिल्यांदा बघत असं आय थिंक सो पहिल्यांदाच मीही बघतोय की 8 धावा
एका बॉलवरती मिळाल्यात, नो बॉल नसताना सुद्धा. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चेंजेस होत असतो, अर्थातच नियमांमध्ये चेंजेस होत असतो. एकत्रित 4 धावा कंप्लीट केल्या तेव्हा ओव्हर थ्रो झालाय. बॉल 5 झालेले आहेत. बॉल पाहिजे का, बॉल हवे का, नवा बॉल द्या जर मॅच बॉल नसेल तर. मग 8 धावा टीमच्या टोटलमध्ये 8 झाल्यात तर धावा 32 झाल्यात. चौदर पाड्याचे आमचे स्कोर सुद्धा आहेत. आता तेही खरं तर थोडेसे विचार, त्यांनाही थोडासा विचार पडेल की कुठे बघितल्यात का एका बॉलवरती 8 नो बॉल नसताना. त्यांनी बघितलं नाही आणि मीही फर्स्ट टाइम बघतोय की 8 धावा हा कदाचित या स्पर्धेचा विक्रम, आणि सगळ्यांनीच हा दृश्य कधी बघितलाच नसेल की एका बॉलवरती 8 धावा नो बॉल नसताना. म्हणजे काय सध्या तरी हा सामना सुरू होता, म्हणजे सामन्यामध्ये कलाटणी देणारा एखादा मोठा फटका हवा होता, मग तो षटकार किंवा चौकार. परंतु ओव्हर थ्रोच्या या धावा मिळाला गेला, तब्बल 18 मिळाला गेला या बॉलवरती, आणि 32 धावा टीमच्या टोटलमध्ये. आता आपण असं म्हणू शकतो की एक चांगला स्कोर निर्माण झालाय, कारण 30 बॉलची मॅच आहे. बॉल टू बॉल विकेट जर मॅच जर चालवायची असेल तर 5 जे षटक आहेत त्यामध्ये 4 बॉलरला चांगलं कार्य करावंच लागेल. परंतु या एका बॉलवरती समजेल की या मॅचमध्ये मिहिर इलेव्हन बापगाव समोर किती धावसंख्येचं टार्गेट राहील. यावेळेला अपिश खेळल्यात, बॉल हवेमध्ये गॅपमधून ढकलण्याचा प्रयत्न होता, कव्हर्सला चाललाय बॉल, शॉटमध्ये कव्हरच्या फिल्डरने बॉलला फील्ड केला गेला. 32 धावा होत्या, त्याच्यामध्ये कदाचित आता 2 धावा वाढतील. तिसरीचा प्रयत्न सुरू होता, परंतु 34 धावा या ठिकाणी बनल्या गेल्यात आणि 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा 34-35 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये बनवावं लागेल, ते म्हणजे मिहिर इलेव्हन बापगावला. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील मकरंद स्पोर्ट्स मुठवल त्यांच्या विरोधात ग्रीष्मा 11 आमनेपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन जरूर आमचे रामकृष्ण दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. टीमचे कॅप्टन अमनेपाडा आणि मकरंद स्पोर्ट्स मुठवलचे कॅप्टन सुद्धा उपस्थित आहेत. सो करूया आता आपण नाणेफेकीचा कौल संपन्न. मी या शिवदाजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करायचं आहे. चांगली स्पर्धा. अमनेपाडा संघ म्हटला तर गेला तर या बेल्टमध्ये दिग्गज टीमपैकी एक टीम, आणि नेहमी आपण सन्मानित शिवरामजी पाटील, शिवदास पाटील यांना आपण विनंती केली की तुम्ही या तुमची उपस्थिती या टॉस बॉक्समध्ये दाखवा, कारण तुम्ही आमच्यासाठी आदरणीय आहात. आदरणीय पाहुणे, जेव्हा जेव्हा आपण या व्यासपीठावरती बघितल्यात त्या मान्यवरांना या स्पर्धेमध्ये आपण आमंत्रित करून त्यांचा सन्मान आपण केला. नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवायच्या आहेत, दोन्ही बाजूंची पडताळणी अगोदर करा. एका बाजूला या स्पर्धेत अर्थातच लक्ष्या 7721 आणि दुसऱ्या बाजूला जय झोटिंगदेव देवरुंग. सो कॉल कोण करतील? टीम अमनेपाड्याचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन करायचा आहे, जय झोटिंग असा त्यांचा कॉल होता आणि टॉस त्यांच्याच बाजूने आलाय. जय झोटिंग अर्थातच अमनेपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. मान्यवरांना विनंती करेन की आसन तुम्ही ग्रहण करा. आपण ओपिनियन घेणार आहोत दोन्ही टीमचे कॅप्टन. मी विनंती करतो की या ठिकाणी चेअर आहेत, त्या चेअरवरती विराजमान होऊन आपण ओपिनियन घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलेला टीमच्या कॅप्टनला आपण विचारूयात की या स्पर्धेमध्ये खरं तर तुम्ही खेळण्यासाठी आलात, तुम्ही अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये जाता, मॅनेजमेंट कमिटीचे तुम्ही मेंबर आहात. आता टॉस तुम्ही जिंकलाय, काय डिसिजन आहे? मी फिल्डिंग घेणार. नेहमी खरं तर तुमचे मैत्रीचे संबंध खूप चांगले राहिलेले आहेत आणि मैत्रीच्या संबंधाच्या माध्यमातून तुम्ही या मॅनेजमेंट कमिटीला सांभाळतात, ही स्पर्धा तुम्ही खेळतात, फिल्डिंगचा डिसिजन घेतला गेलाय, याच्या मागचं काही रिझन आहे का? काय नाही, आम्हाला चेसिंग करायला आवडतं आणि बघू आता यांच्यावर आहे कसे खेळतात. समोरच्या टीमची तुम्ही आखणी केली असेल, कारण तुमच्याच बेल्टमध्ये आता तुम्ही सदस्य आहात, म्हटलं गेलं तर सगळ्या टीमचे खेळाडू कसे खेळतात याचा अनुमान तुम्हाला असेल. तुम्ही एक चांगले खेळाडू सुद्धा आहात, परंतु आता समोर संघ तुम्हाला तुमच्याच ताकदीचा पाहायला मिळतोय. त्या टीम समोर फिल्डिंग करत असताना किती धावसंख्या त्यांना टार्गेटसाठी तुम्ही ठेवाल? त्यांना 40 स्कोअरपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू आम्ही या वर्षामध्ये. आणि कदाचित या बेल्टमध्ये पहिल्यांदाच तुम्ही हे आयोजन बघताय जिथे 5-5 ओव्हरच्या कंपल्सरी मॅचेस आणि 8च्या पॉलनुसार या डे नाईट फॉर्मॅटमधल्या मॅचेस तुम्ही पाहतात. या स्पर्धेबद्दलचे काय 2 शब्द मनोगत काय असतील? मी धन्यवाद देतो आकाशला की त्यांनी 5 ओव्हरच्या मॅच खेळवल्या. माझं स्वप्न होता की 5 ओव्हरच्या असोसिएशनमध्ये मॅच व्हावा. मी खरंच त्यांना खूप धन्यवाद देतो की त्यांनी 5 ओव्हरच्या मॅच खेळवल्या.
नाही मला आताही आठवतं की तुमच्या समवेत मीच होतो, मी तुमचं ओपिनियन घेत होतो आणि तुम्ही हा ओपिनियन दिला होता की माझ्या मनामध्ये ती गोष्ट आहे की 5-5 ओव्हरच्या मॅचेस या विभागामध्ये व्हाव्या आणि अखेरकार तुमचं ते स्वप्न आता या ठिकाणी जय जोटिंग देवरुंग आणि श्याम दळवी यांनी पूर्ण केलं. सो खूप चांगलं ओपिनियन आपण आमनेपाड्याच्या कॅप्टनचं बघितलं. आता करायची बॅटिंग काय मनामध्ये सुरू किती टार्गेटपर्यंत पोहोचणार? 50च्या आसपास. समोर टीमचा कॅप्टन तुम्ही मागितले असेल, त्याची आक्रमकता ही त्याची ओळख आहे, पूर्ण संघाला तो एकत्रित घेऊन चालत असतो. आता तुम्ही हा टार्गेट मनामध्ये निर्धारित केलाय, तर त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी कोणते बॅट्समन तुम्ही लवकर प्रमोट कराल? तेजस, विशाल, कुमार आणि अजय. ही स्पर्धा कशी आहे, या स्पर्धेबद्दलचे तुझं 2 शब्द, कारण या विभागामध्ये पहिल्यांदाच नक्कीच या मोठ्या स्पर्धेचं आयोजन, सुसज्ज क्रीडांगण, या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धा खूप चांगली आहे, आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. दोन्ही टीमच्या कॅप्टनला खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊयात. आपल्या समवेत तर रामकृष्णजी होते. टॉस जिंकला टीम आमनेपाड्याच्या कॅप्टनने डिसाईड केलं आहे आम्ही फिल्डिंग करू, म्हणजे नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना मकरंद स्पोर्ट्स मुटवाल. पुढे जाऊ नका, सेकंड इनिंगला मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत. सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल, जिथे रन चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बेरिलम बाबगाव उतरलाय आणि त्या रन कशा प्रकारे चेस होतील की त्या धावसंख्येचा बचाव केला जाईल, या कॉम्बॉक्समध्ये करूयात आपण चेंजेस. आणि कॉम्बॉक्समधून खरं तर तुम्ही आवाज ऐकाल, आवाज टेनिस बॉल क्रिकेटचा, आवाज सरवळीचा, आवाज भिवंडीचा, आवाज विशाल पाटील यांचा. इट्स ओ टू विशाल. थँक्यू सो मच भाग्यजी म्हात्रे सर आणि थँक्यू सो मच योगेशजी पाटील सर. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जय झोटिंग देवरुंग क्रिकेट संघ आयोजित लक्ष्य 77-21 चषक 2025 भव्य दिव्य पर्व आणि दुसरा दिवस तुम्ही या स्पर्धेचा पाहता. सेकंड इनिंगला प्रारंभ होतो आणि या दुसऱ्या सत्रामध्ये सध्या सगळे जर आपण पाहिलं तर 35चा चेज, पगलाच बॉल फॉलिंग स्लॉक स्वीप खेळायचं होतं, कारण पूर्णपणे पाकलं गेलं तर फॉलिंग स्लॉक स्वीप नव्हे तर एकंदरीत हुकचा फटका देखील होऊ शकला असता. बट बाउन्स थोडं कमी पाहायला मिळालं, कारण असे फटके जर आपण निराश पाकलं गेले तर जेव्हा एखादा बॅटर अशा प्रमाणे खेळण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा 2 बॅटर्सचे चेहरे माझ्या अगदी समोर नेहमीच येतात. त्यामध्ये फर्दिन काझी, त्यानंतर नावाचे अमोल सेल्वम, त्यांचा मी आवर्जून नेहमीच उल्लेख करतो, कारण हे फटके भरपूर चांगल्या पद्धतीने ते खेळतात. आणि सध्याच्या घडीला पहिल्या षटकामध्ये जे बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती आहे योगेश, त्यांचे देखील तेच प्रयत्न दिसतात. बट पहिल्या 2 चेंडूवरती तितकंसं यश आतापर्यंत मिळालेलं नाही आहे. धावफलक जर आपण पाहिलं तर आता ऑफ द मार्क देखील झालेलं नाही आहेत. लक्ष तितकं मोठं नाही आहे, बट सध्याच्या घडीला थोडंसं कूल अँड काम राहून स्कोर कार्डला कशा प्रकारे चालवता येईल, कशा प्रकारे हे टोटल आपण इझिली चेस करू शकू, असा विचार थोडा बॅटर योगेश आणि त्याच्या समोर ओमकारने करायला हवा. नेक्स्ट बॉल. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह हवेमध्ये लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचतात, बट त्यांना देखील भेदत असताना हा बॉल जातो बाउंड्री लाईनचा बाहेर. पकला दमदार फटका या सेकंड इनिंग मधला. चौकार. लाजवाब फटका, जागा बनवून इनफिल्डला क्लिअर केलं. अगदी लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध हा फटका मारला होता. पहिला चौकार येतो या सेकंड इनिंग मधला. संतोषजी काकडे साहेब जे माजी सरपंच आहेत, साहेबांचं देखील आगमन, त्यांना देखील विनंती असेल की आपण यायचं व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुल करायचं होतं, बट बाउन्स थोडा कमी राखला. रनआउटची शक्यता होईल का, कारण पाकलं गेलं तर मेहर 11 बापगाव आणि रनआउटचा हा सिलसिला, याचं नातं फार जुनं आहे. ते सोनालाच्या क्रीडांगणापासून सुरुवात झाली आणि या सीझनमध्ये या क्रीडांगणावरती देखील रनआउट हा शब्द त्यांना नेहमीच टोचतो. बघा, सांगायचं झालं तर नो डाऊट एक फार चांगली टीम आहे. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल तुम्ही आमने पाड्याचे माजी सरपंच सन्माननीय ग्रीष्मा 11 संघाचे पुरस्कार आदरणीय संतोषजी काकडे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम.
आणि दरम्यान एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. धावफलक पुढे जातो. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढतात सध्याच्या घडीला 6 ऑन द बोर्ड. टार्गेट तितका मोठा नाहीये, बट आजचा दिवस ज्याप्रमाणे राखलाय ना, पकला सामना पण पाकला 37 धाव्यांचा चेज होता आणि त्या चेज मध्ये देखील लास्ट बॉल वरती जाऊन मॅच जिंकली टीम चौधरपाडाने. याआधी जो सामना झाला तिथे जय शूटिंग क्रिकेट संघ देवरुंगने इझिली मॅच जिंकली असंच मी म्हणेन, कारण भरपूर चांगली गोलंदाजी त्याचप्रमाणे फलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली. पण या मॅच मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर पगले षटक आतापर्यंत चांगले राखले, बट विकेट्स आणि बल्कमध्ये विकेट्स काढावे लागतील. कारण या परिस्थितीमध्ये जर 35 डिफेंड करायचं आहे ना, तर महत्त्वाची गोष्ट काय राहील की सातत्याने विकेट्स काढताना त्याचप्रमाणे इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं, या गोष्टींकडे प्रामुख्याने आता नक्षत्र 11 चौधरपाडा टीमला थोडे लक्ष द्यावं लागेल. नेक्स्ट बॉल स्टेप आउट झालाय, बट मिस टायमिंग. हव्यामध्ये विकेटचा उल्लेख मी केला होता आणि विकेट नक्कीच मिळेल. पकला धक्का इथे लागतोय आणि बॅटर बाद झालेत. योगेशांच्या स्वरूपामध्ये लागणार हा पहिला झटका टीम मेहर 11 बापगावला. सफलता पकली मिळाली आणि खेळ देखील समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 धावा धावफलकावरती धक्का लागला 1 आणि अजून देखील येत्या 4 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता अजून देखील बनवायचं 29. बघा बॉल अवेलेबल करून द्यायचा आहे. 24 चेंडू शिल्लक 29 अजून देखील बनवायचा आहेत. काळचा दिवस आपण पाकला. नाईट सेशन मध्ये जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग, त्यानंतर डे सेशन मध्ये आपण पाकलं. पुढे जाताना येवई टीम आपल्याला पुढे जाताना दिसली, म्हणजे मनोज घाटाल यांचा संघ आपल्याला कालच्या दिवसामध्ये डे सेशन मध्ये, आणि कालच्या दिवसामध्ये मनोज घाटाल यांनी अर्धशतक देखील बनवलं. कारण भिवंडी क्रिकेट मध्ये जर आपण पाकलं गेलं ना, तर फास्टेस्ट ग्रोविंग टीम मध्ये जे सध्या सगळे जे संघ आहे जे भरपूर चांगल्या पद्धतीने ग्रो करतात, पुढे येतात आणि डे बाय डे त्यांची फार चांगली प्रोग्रेस आहे. त्यामध्ये येवई टीमचा मी नेहमीच उल्लेख करतो, कारण येवई टीमला पाकल्यानंतर मला खऱ्या अर्थाने पोगावची ती स्पर्धा आठवते जेव्हा त्यांनी गोडसे बीला पराभूत केलं होतं, ते देखील सेमीफायनल मध्ये. आणि हेच असतं, ॲज अ टीम जर जिद्दीचा खेळ खेळाला तर तुम्ही कोणत्याही प्रतिस्पर्धीला पराभूत करू शकता, पण तो माइंडसेट तुमचा असायला लागतो. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये ना माइंडसेट या शब्दाला फार मोठी किंमत नेहमीच राहिली, की तुमचा दृष्टिकोन किती सकारात्मक आहे. आणि दृष्टिकोन जर सकारात्मक आहे तर कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगला खेळ नेहमीच होऊ शकतो. सेकंड ओव्हर गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये मीत तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल पंच केला गॅप मध्ये. आउटफील्ड देखील फास्ट बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. विश्लेषण आपण नक्कीच करूया. जागा बनवली आणि त्यानंतर पंचचा हा फटका जसा कनेक्ट झाला टक असा आवाज आला आणि गॅप देखील भेदला होता ओमकारने आणि डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राला भेदलं. चौकार येतो. अगदी बॉलच्या मेरिटवरती खेळले आणि असे फटके जेव्हाही पाहायला मिळतात तेव्हा खऱ्या अर्थाने क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका होता. कारण आजच्या डेटला ज्याप्रमाणे मॉडर्न डे क्रिकेट खेळला जातो, मोस्ट ऑफ आपण अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक्स जास्त पाहत असतो आणि क्लासिकल स्ट्रोक फार दुर्मिळ पाहायला मिळतात शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये. पण तो फटका पाहायला मिळाला. आता तर स्वीपचा फटका तो देखील फ्रंट फूटवरती येऊन आणि धमांड एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो.
डबल 1 11 धाबा धावफलकावरती 22 चेंडू शिल्लक 22 मध्ये अजून देखील 24 इथे बनवायचे आहेत. बघा जर आपण विचार केला टीम चौधरपाडाच्या दृष्टिकोनातून सध्या सगळीला तर 2 बाजू आहेत. अशी चर्चा आपण या चेंडू नंतर करूया. राऊंड द विकेट दिमागतीने टाकला. आता देखील आपण पाकलं तर अप्पीश कळायचं होतं कारण अगदी टोज वरती देखील आले होते की अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये किंवा कव्हर क्षेत्रामध्ये स्ट्रोक खेळायचा होता बट बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही झाला. मग सध्या सगळीला 2 पर्याय काय की एक तर 24 रन्स कमी आहेत त्याच्यावरती रडत बसणं आणि दुसरा पर्याय म्हणजे 24 बाकी आहेत अजून आणि त्याच्यावरती आपण लढाई कशी करू शकू तसा विचार करणं. आता कोणत्या पर्यायाची निवड इथे केली जाईल बट हा हुकचा फटका गॅपमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग लेग क्षेत्रामध्ये बॉल जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. हुकचा फटका आपण पाकला चौकार येतोय. धाव फळक आता पुढे जाऊन पोहोचला या 4 धाब्यांच्या मदतीने 15 धाबा धाव फळकावरती. बघा टेनिस बॉल क्रिकेट देखील किती अपडेट झालं. लास्ट सीझन मध्ये आपण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये टेप बॉल पाकला. आता ग्रामीण बिग बॅश मध्ये देखील आपण टेप बॉल पाकला आणि येत्या काळामध्ये मला असं देखील वाटतं की आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये मोस्ट ऑफ स्पर्धेमध्ये आपण एखादं ओव्हर टेप बॉलचं पाहू शकतो. बॉल हवेमध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला कॅच पकडली जाईल धक्का इथे लागतोय दुसरा आणि बॅटर बाद झालेत राहुल. बॅटर आउट झाले कारण फटका स्विच हिट खेळायचा होता बट बॉल अगदी आपण पाकला तर स्क्वेअर लेगला गेला आणि रेअरली असं आपण कधीतरी पाहत असतो की असं देखील काही घडतं कारण स्विच हिट खेळायचा प्रयत्न होता तर बॉल कुठे ना कुठे पॉइंट क्षेत्र किंवा झोप पूर्ण नसेल झाली. हरकत नाहीये मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 20 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. अजून देखील 20 बाकी आहेत. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधला. राऊंड द विकेट पॅनवरती टाकला लीडिंग एज हवेमध्ये कॅच पकडली जाईल फन लेगला. बॅक टू बॅक धक्के इथे दिलेत आणि सफलता आणखीन एक. आता हा 3रा धक्का लागला. मैदानाच्या हातामध्ये आर्यन आले आणि आता जावं देखील लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांमध्ये एकूण 15 धक्के लागले. 3 अतिशय चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं आणि ज्याप्रमाणे सूत्रांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बातमी आलेली आहे की या स्पर्धेच्या अंतिम दिवशी हेच गाणं कारण व्हॉइस ऑफ मलंगड भागेशजी म्हात्रे देखील एक चांगले गायक आहेत. त्यांच्या माध्यमातून हे नक्कीच आपल्याला गाणं ऐकायला मिळेल आणि स्पेशली ही माझी फरमाईश नाही आहे तर संपूर्ण टीमची फरमाईश आहे की नक्कीच भागेशजी म्हात्रे यांच्याकडून हे गाणं आपल्याला ऐकायला मिळेल. दोन्ही षटकांमध्ये 15 धक्के लागले. 3 खेळ बाकी आहे 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरमध्ये आणखीन इथे बनवायचे आहेत 20. बघा 20 अजून देखील आहेत आणि हा खेळ असाच आहे मित्रांनो. मानलं तर सर्व काही शक्य आहे आणि जर नाही मानलं तर जिंकलेला बाजी देखील तुम्ही हरता. विश्वास दाखवणं फार महत्वाचं आहे खेळामध्ये. बघा हिंदीमध्ये ते वाक्य देखील आहे की उम्मीद के ऊपर दुनिया कायम है. विश्वास तुम्हाला दाखवावा लागेल. अजून देखील 20 बाकी आहेत. याच खेळामध्ये आपण एक धावेसाठी देखील टीमला स्ट्रगल करताना पाकले बट वेळे संदर्भात थोडं सहकार्य करा टीम चौधरपाडा.
बघा तुम्ही भरपूर चांगला खेळ करतात, भरपूर चांगली लढत देखील सुरू आहे, बट वेळ ती देखील महत्त्वाची आहे कारण सर्व सामने 5 ओव्हरचेच आपल्याला करायचे आहेत. सो त्या अनुषंगाने हरी अप काही करा. बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं. डॉट बॉल नाही सुरुवात या षटकाची. मग ज्या चर्चा मी करत होतो की 5 ओव्हरमध्ये 35 म्हणजे 7 रन प्रति ओव्हर बनवायचं समीकरण तितकंच अवघड नाहीये, बट जर अशा प्रकारे गोलंदाजी झाली, सातत्याने विकेट जर आले तर हे समीकरण कदाचित अवघड होऊ शकतं. धीम्या गतीने टाकला सॉफ्ट अँड ड्राईव्ह. आधी जर आपण पाहिलं दोन्ही बॅटर्समध्ये यस नो सुरू होता. शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं सिंगलला हुकार दिला गेला. सिंगल पूर्ण धावफलक 16. यासिन सिंधू आपल्याला पाहायला मिळतात क्रमांक 5 वरती. वसीमजी सिंधू यांचे बंधू दरम्यान बॅटिंग करण्यासाठी आलेत आणि भाग्यजी म्हात्रे यांनी खऱ्या अर्थाने उल्लेख देखील यासिनचा केला कारण भरपूर चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचे मोठे बंधू देखील सोबत प्रेमल समावाचे ते आहेत. पण आता खेळ कशा प्रकारे होईल कारण त्यांचाच हा संघ आहे. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कटचा फटका. गॅप आहे बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. फिल्डर आणि बॉल मध्ये आता रेस सुरू आहे, बट बॉल जिंकेल. फिल्डर हरतील येत्या क्षणी. यासिन यांचा बॅट मधनं हा कल्लात्मक फटका. चौकार. आता हा फटका पाकल्यानंतर वसीमजी देखील खुश होतील कारण त्यांचा छोटा बंधू सध्या अशा घडीला एक चांगला फटका त्याचा बॅटमधनं आला. धाव फळक आता या 4 धावांच्या मदतीने 20 ऑन द बोर्ड म्हणजे जिंकण्याकरिता चेंडू शिल्लक आहेत 15 आणि आवश्यकता आहे 15 धावांची. रन बॉल इक्वेशन बाकी आहे, बट स्टील मी अजून देखील म्हणेन की मॅच अजून देखील बाकी आहे. ओव्हर द विकेट. पॅनवरती टाकायला आणि स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. आता जर आपण पाहिलं तर 14 चेंडू शिल्लक 15 धावांची आवश्यकता. 15 अजून देखील बाकी आहेत. प्रयत्न अजून देखील केले जातात गोलंदाजाच्या माध्यमातून कारण सहजासहजी फिल्डिंग साइड अर्थातच चौदरपाडा संघ देखील इथे हार मानणार नाहीये. प्रयत्न ते देखील नक्कीच करतील. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील कट करायचा होता, बट बॅटचा संपर्क. कॅच देखील अप्रतिम पकडली जे विकेट किपर होते तुषार यांनी आणि या महत्वाच्या क्षणावरती ही महत्वपूर्ण विकेट. यासिन इथे बाद झाला. धक्का आता दरम्यान लागला. चौथा म्हणजे चेंडू शिल्लक 13 आणि 13 मध्ये आवश्यकता आता 15 धावांची. न्यू बॅटर सोबत टीमचा कॅप्टन आता क्रमांक 6 वरती मैदानाच्या हातामध्ये दाखल होत आहे. तुषार येतात आणि मेहर 11 बापगाव टीमचं नेहमीच हेच राहिलं की त्यांना थ्रिलर्स खेळायला जास्त आवडतात कारण बहुतांश वेळा मी पाहिलं की भरपूर साऱ्या बाजी त्या एकतर्फे मारतात, बट काही मॅचेसमध्ये लास्ट ओव्हरपर्यंत मोस्ट ऑफ माझ्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं आणि जर गेल्या 2 वर्षांमध्ये मी पाहिलं की भरपूर सारे थ्रिलर्स ही टीम खेळलेली आहे. लास्ट ओव्हरपर्यंत यांच्या लढती तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील आणि या मॅचमध्ये देखील सध्याच्या घडीला समीकरण मी म्हणेन की बॅटिंग टीमसाठी थोडं इझी होतं, बट त्या समीकरणाला कठीण बनवलं गोलंदाजांनी. चौधरपाडा टीमचं देखील इथे कौतुक करावं लागेल. कमबॅक चांगला. आता ऑन साईडला फटका. स्क्वेअर लेगचे फिल्डर आता पोहोचतात चेंडूपर्यंत. बॉल फील्ड करतात. मिळेल एक सिंगल. खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या अखेरीस धाव फलक 21. धक्के लागले 4. खेळ बाकी 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये आवश्यक असतील रन्स 14. काय असतं की इतिहास ना पराभवांची देखील नोंद ठेवतो, पण तुमच्या संघर्षामध्ये तितका दम असला पाहिजे. आणि मी नेहमी सांगतो की लढता लढता हारलात तरी चालेल, पण माघार घेऊ नका कारण क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत ही नेहमी होतच राहते.
ते तर 2 भागच आहेत. एक गोष्ट आपल्या नशिबामध्ये येणारच आहे. बट ॲज अ टीम, ॲज अ प्लेअर मैदानाच्या आतमध्ये लढलो किती, 101% कमिटमेंटने खेळ दाखवला की नाही, ही गोष्ट देखील महत्त्वाची असते. आणि चौदरपाडा टीमला प्रत्येकी खेळाडूला आता स्वतःवर सांगायला लागेल की गेली जी 8 षटके झालेली आहेत आत्तापर्यंत या मॅचमध्ये, आपण थोडे कमी पडलो, पण अजून देखील मॅच भरपूर बाकी आहे. कारण अजून देखील आपल्याकडे 14 धावा बाकी आहेत आणि त्या कशा प्रकारे डिफेंड करता येतील त्याचा आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. सेकंड लास्ट ओव्हर इम्पॉर्टंट आहे. बघा 12 मध्ये 14 हव्यात. जर या ओव्हरमध्ये 6 पेक्षा कमी किंवा 1 ते 2 विकेट जर येत आहेत तर मे बी लास्ट ओव्हर थ्रिलर आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळू शकतोय. बट घडेल काय? सेकंड लास्ट ओव्हर गोलंदाज तयार होतो. या हरेश येतो. पहिल्या सत्रामध्ये एक माहिती माझ्यापर्यंत आली की ओव्हर थ्रोच्या जोरावरती हा जस्ट भागेश म्हात्रे सरांनी उल्लेख देखील केला होता की एका चेंडूवरती 8 धावा, आणि ती गोष्ट आता त्यांनी पुन्हा एकदा रिमाइंड करून दिली. आता ते किती टोचेल, बट रन्स अजून देखील मी म्हणेन की बॅटिंग टीमसाठी हे इझी समीकरण आहे. पहिलाच बॉल शफल होऊन खेळायचं होतं, अपील देखील झाली. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये मिळेल एक सिंगल. रिप्ले आपण पाहूया. अंपायर्सने नकारलं होतं आणि बॅटर असं वाटलं की थोडे जास्त शफल देखील झाले होते मागील चेंडूवरती. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न तुषारचा आपल्याला पाहायला मिळाला होता. 11 मध्ये आता 13 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा कूल अँड काम राहिले. सिंगल डबलने जर स्ट्राईक रोटेट केली तर मी म्हणेन इझिली हे समीकरण चेंज होऊ शकतं. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ आणि ऑफ स्टंपला देखील डेफिनेटली मिस केलं असतं. फार इझी डिसिजन आमच्या अंपायरसाठी होता, कारण अंपायरिंग लेवल देखील आपण या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर फार चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. फुल लेंथ टाकला समोरच्या दिशेने, फटका लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतात. फिल्डिंग चांगलीच राखली मिळेल एक सिंगल. कारण कधी कधी काय घडतं माहिती आहे का की चेजिंगमध्ये जेव्हा मॅचेस लास्ट ओव्हरपर्यंत जातात आणि 6 आणि 10च्या अगदी मधोमध जर रन्स हवे असतील ना तर त्या मॅचेस देखील फार इंटरेस्टिंग होतात. आणि हा सामना देखील त्याच दिशेने वाटचाल करतो असं वाटतंय, कारण पहिले 2 चेंडू पड, बाकले 2 सिंगल, आता 10 चेंडू, 12 धाब्यांची आवश्यकता. तुषार आणि ओमकारला ही गोष्ट विचार करावी लागेल की लास्ट ओव्हरमध्ये आपल्याला हा प्रयत्न करायचा की कमीत कमी रन्स ठेवायच्यात. कारण लास्ट ओव्हरमध्ये 6 ते 7 जरी राखल्या ना आणि तिथे जर काहीशा मिस्टेक्स घडल्या ना तर 6 ते 7 बनणं देखील कधी कधी फार अवघड होऊन जातं. 10 मध्ये 12. नेक्स्ट बॉल. बॉल हवेमध्ये कॅच पकडली जाईल का? फिल्डर्स धावतायत, पोहोचलेत, बट कॅच ड्रॉप. रनआउटची देखील शक्यता होईल का? थ्रो आता खराब. बघा अशा परिस्थितीमध्ये ना जेव्हा एखादा मी म्हणेन ना हाफ चान्स देखील जर क्रिएट होतो ना तर तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स टाकून त्याला फुलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि आजच्या डेटला क्रिकेट जितका पुढे निघून गेला, जर तुम्ही बॉलपर्यंत पोहोचतायत तर 10 आउट ऑफ 9 टाइम्स तुम्हाला ती कॅच पकडायचीच आहे. आणि फिल्डर पोहोचले होते बट कॅच ड्रॉप. आता 9 मध्ये 10. कारण ही प्रकृती, हे निसर्ग खऱ्या अर्थाने तुम्हाला त्याच गोष्टी देतं ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेले असतात. आणि ते म्हटलं जातं ना की एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी पर्याप्त प्रयत्न. स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि दरम्यान लाईन इथे चांगली डॉट बॉल येतो. आता 8 मध्ये 10. आता हृदयाचे ठोके थोडे मी म्हणेन बॅटर्सचे देखील वाढले असतील. कारण या परिस्थितीमध्ये ज्या गोष्टीचा मी वारंवार उल्लेख केला की लास्ट ओव्हर 6 किंवा 10च्या अगदी मधोमध जर रन्स आवश्यक असल्या तर मेंटली एक प्रेशर बॅटर्सच्या माइंडमध्ये देखील राहतो. आणि सध्याच्या घडीला ज्याप्रमाणे खेळ चाललाय, आता 8 मध्ये 10ची आवश्यकता आहे. ते 2 चेंडू जर चांगले टाकले तर एक लास्ट ओव्हर थ्रिलर आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतोय. फुल लेंथ टाकला वन्स अगेन, आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे, काय लाजवाब कमबॅक या मॅच मध्ये केलाय टीम नक्षत्र 11 चौदरपाडाने. कारण एकंदरीत जेव्हा 35 धाव्यांची आवश्यकता होती असं वाटलं होतं की इझी चेज आहे, इझिली चेज होतील, बट त्या चेजला आता कठीण केलंय आणि सांगून दिलं की लढाऊ वृत्तीने लढायचं कसं ते आम्हाला देखील माहिती आहे. आणि ही फायटिंग आणि ही लढाऊ वृत्ती सध्याच्या घडीला अजून देखील या मॅच मध्ये जिवंत ठेवत आहे टीम चौदरपाडाला. बट स्टील क्वेश्चन मार्क, जिंकेल कोण? 7-10 शेवटचा बॉल या ओव्हर मधला. फुल लेंथ टाकला, सन्मान दिला होता, बट सिंगलला नकारलं आणि का नकारलं हा प्रश्न आता उभा होतोय. पण लास्ट ओव्हर 6 मध्ये आता बनवायच्या 10. मग का ते म्हटलं जातं ना नीरजजी की
परिस्थिती माणसाला नाही घडवत, माणूस परिस्थितीला घडवतो. आज जर तुमची वेळ चांगली आहे तर त्याचे कारणीभूत देखील तुम्हीच आहात, आणि आज जर तुमची वेळ वाईट आहे तर त्याचे कारणीभूत देखील तुम्हीच आहात. आणि सध्याच्या घडीला ही वेळ थोडी वाईट आहे टीम बापगावसाठी, आणि ती का आहे? कारण येथे 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता, 6 मध्ये 10. कारण अगदी स्टार्टपासून जर विकेट्स हातामध्ये ठेवले असते, प्रॉपर क्रिकेटचे जे बेसिक्स आहेत ते फॉलो केले असते, तर हे समीकरण थोडं इझी होऊ शकलं असतं. बट आता हे समीकरण अवघड का झालं? कारण आतापर्यंत जर आपण डॉट बॉल पाकले या 4 ओव्हरच्या खेळामध्ये आणि कॅल्क्युलेट देखील केले, चार ओव्हरच्या खेळामध्ये 14 चेंडू असे आहेत ज्याच्यावरती एकही रन आली नाहीये. हीच तर गोष्ट टोचण्यासारखी आहे. आणि त्यामध्ये 4 बाउंड्रीज देखील आहेत. 4 ओव्हरमध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये 14 चेंडू असे ज्याच्यावरती एकही रन नाहीये. आणि आता 6 मध्ये 10 बनवायचे आहेत. आता समीकरण हे फार अवघड झालं. आता फर्स्ट इनिंगमध्ये जो ओव्हर थ्रो आला एका चेंडूवरती, ज्या 8 गेल्या त्या देखील आठवतील. बट सध्याच्या घडीला आपण हेच म्हणूया की समीकरण तितकं कठीण नव्हतं जितकं बनवलं बापगाव टीमने. आता 6 मध्ये 10 अजून देखील स्टील दोन्ही टीम्सकडे संधी आहे. कोणतीही टीम अजून देखील इथनं बाजी मारू शकते. लास्ट ओव्हर 6 मध्ये 10 ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस, गुडघा टेकवत असताना बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनचा बाहेर. या निर्णायक क्षणावरती अंडर प्रेशर बॅटर ओमकारने ठोकला हा षटकार. सध्याच्या घडीला चौधरपाडा टीमला विचारतो हाऊस द जोश. आता जोश थोडा कमी झालाच असेल, कारण हा षटकार एकंदरीत जी रंगत निर्माण झाली होती या सामन्यामध्ये ती थोडी आता कमी झाली असंच आपण म्हणूया. कारण आता 5 मध्ये 4 रन बॉलपेक्षा देखील आता कमी बनवायचे आहेत. नेक्स्ट बॉल. आता हा देखील फुल टॉस, हा देखील ऑन साइडला फटका आणि इन स्टाईल मॅच फिनिश. मॅच इथे जिंकून दिली ओमकारने आपल्या टीमला. आणि आता खऱ्या अर्थाने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं की लास्ट ओव्हरच्या लास्ट बॉलवरती सिंगल का नाही घेतली. मॅच इथे जिंकून दिले ओमकारने मयूर 11 बापगाव टीमला. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम बापगाव अँड हार्ड लक टीम चौधरपाडा. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय ज्याने एकंदरीत गोलंदाजी देखील फार चांगली केली. 2 ओव्हरचा स्पेल टाकला, फक्त 12 धावा खर्च केल्या. आणि बॅटिंग करत असताना ज्याने इंडिव्हिज्युअली रन्स बनवल्या 20, तो ओमकार ठरलाय या सामन्याचा सामनावीर. माजी सरपंच